तर शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख आज 15 जुलै 2024 आज आपण आलो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण एवढ्यामध्ये माहिती घेऊया की कपाशी या पिकाला यावर्षी पाऊस हा कमी जास्त प्रमाणात असल्यामुळे खत व्यवस्थापन करताना कशा पद्धतीने आपण काळजी घ्यायला हवी, जेणेकरून खताचा तर रिझल्ट हा 100% आला पाहिजे, त्याचबरोबर कमी ओलाव्यामध्ये खतसुद्धा चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये विरघळले पाहिजेत। तर शेतकरी मित्रांनो, अनेक नवीन शेतकरी ज्यांना अमृत पॅटर्न पद्धतीविषयी अधिक माहिती नाही, तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाची डिटेल माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत घेऊ शकता। तर सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कपाशी या पिकाला चांगल्या प्रकारे 100% रिझल्ट येण्यासाठी कपाशीचे खत व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आता खत व्यवस्थापन करताना अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने खत व्यवस्थापन करतात। आता चुकीची पद्धत म्हणजे कशी, याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया। आता कपाशी पिकाला खत व्यवस्थापन करताना झाडापासून अनेक शेतकरी 5 ते 6 इंच खत हे डायरेक्ट फेकून देतात बुडाखाली, किंवा दोन झाडाच्या सेंटरमध्ये मध्ये एकदम खत हे फेकून देतात। शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकात चांगल्या प्रकारे 100% खताचा रिझल्ट येण्यासाठी खत हे जमिनीच्या आड असणे गरजेचे आहे। आता बघू शकता, हे झाड आहे। आता या झाडापासून पहिले जे खत आहे आपण एकदम 5 ते 6 इंच दूर देतो साईडला इथं, आणि दुसरं जे खत आहे हे झाडापासून कमीत कमी 6 ते 7-8 इंचापर्यंत देतो। म्हणजे झाडाची जेवढी उंची वाढेल तेवढं खत आपण साईडला ही पेरणी पद्धतीने देतो। पण आता शेतकरी सुरुवातीला जे खत देतात डायरेक्ट झाडापासून इकडं फेकून देतात, किंवा दुसरं खत असो तिसरं खत असो ते सुद्धा संपूर्ण खत हे फेकीव पद्धतीने देतात। फेकीव पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचे खत व्यवस्थापन कुठल्याही पिकाला केले तर त्यामधले 100% नत्र सुरुवातीला उष्णतेमुळं, हवेमुळं किंवा गरम वाफेमुळे हे उडून जातात। कुठल्याही पिकाला जर आपल्याला चांगल्या प्रकारे खताचा रिझल्ट घ्यायचा असेल तर खत हे जमिनीच्या आड असणे गरजेचे आहे। आता बघू शकता, यावर्षी पावसाचे जे प्रमाण आहे कमी जास्त प्रमाणात आहे, कुठं अधिक आहे कुठं कमी आहे। आमच्या भागात तर पाऊस बिलकुल नाही, फक्त 2 वेळेस पाऊस पडलेला आहे, आणि 2 वेळेस पाऊस पडून अशा प्रकारे क्वालिटी कपाशी या पिकाची बघायला मिळते। अपेक्षित वाढ नाही, 2 फळबांध्यानंतर फक्त 2-2 बोटं बसल एवढंच आपल्याला इथं बघायला मिळते, आणि 1 ते दीड पावणे 2 फूट झाडाला जवळपास 15, 16, 17पर्यंत फळफांद्या बघायला मिळतात, जे आपल्याला अपेक्षित आहे। फक्त उंची 2 ते 3 इंच कमी आहे, पण समोर वाढेल हाच प्लॉट 12-13 फुटापर्यंत जाईल, यात काही शंका नाही। आता महत्त्वाचा विषय आहे की जमिनीमध्ये ओल असताना खत व्यवस्थापन हे कशा पद्धतीने करायला हवे। आता पहिले जे खत व्यवस्थापन आपल्याला टोकन पद्धतीने द्यायचं आहे झाडापासून 5 ते 6 इंच दूर, आणि दुसरं खत व्यवस्थापन जे आपण सांगितल्याप्रमाणे ॲपमध्ये सांगितल्याप्रमाणे जे 10-26-26 खत आहेत, वाढ होत नसेल तर सोबत सल्फर आपण 5 किलो घेऊ शकता। तर दुसरं जे खत आपल्याला द्यायचं आहे हे झाडापासून 7 ते 8 इंच दूर पेरणी पद्धतीने द्यायचं आहे। असं डायरेक्ट उघड्यावर फेकून द्यायचं नाही, किंवा झाडाच्या बुडाखाली फेकून द्यायचं नाही, आपल्याला पेरणी पद्धतीने द्यायचं आहे। आणि पेरणी पद्धतीचे अनेक फायदे आहेत। एक महत्त्वाचा फायदा म्हणजे नत्र जे काही खतामधील आहेत ते उडून जाणार नाहीत। त्याचबरोबर अजून महत्त्वाचा दुसरा विषय आहे तो म्हणजे जमिनीमध्ये जर ओल कमी असेल किंवा चांगल्या प्रकारे ओलावा नसेल तर संपूर्ण खत हे मातीमध्ये आड म्हणजे झाकल्या जाईल, आणि जेव्हा आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे ओल होईल तेव्हापासून आपल्या शेतामध्ये खत हे विरघळण्यास सुरुवात होईल, आणि तेव्हापासूनच खत जे काही नत्र आपले असते सुरुवातीपासून नत्र हे चांगल्या प्रकारे काम चालू करेल, आणि त्यामध्ये नंतर पोटॅश आहे, स्फुरद आहे, हे आपलं हळूहळू जसं जसं ओल राहील तसं त्याचं कार्य समोर चालू राहील, यात काही शंका नाही। त्यामुळे कपाशी या पिकाला खत व्यवस्थापन करताना आपला पेरणी पद्धतीने फक्त पहिलं खत व्यवस्थापन टोकन पद्धतीने आणि बाकी संपूर्ण खत आपल्याला पेरणी पद्धतीने द्यायचं आहे। राहिला जो शेवटचा खत व्यवस्थापन आहे त्यामध्ये युरिया आपण रिकमेंड करतो, शिफारस करतो, तर ते खत देत असताना कपाशीची उंचीसुद्धा 7-8 फुटापर्यंत असते, तेव्हा आपण डायरेक्ट पट्ट्यामध्ये फेकून दिलं, आणि ओल असताना म्हणजेच आपण मागे वळून जर बघितलं तर संपूर्ण खत विरघळायला पाहिजेत, अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण युरिया हा शेवटचं खत त्याच पद्धतीने देऊ शकतो, म्हणजे पेकीव पद्धतीने, आणि बाकी संपूर्ण खत आपल्याला पेरणी पद्धतीने द्यायचं आहे। कपाशी या पिकाचा 100% रिझल्ट घ्यायचा असेल तर खत व्यवस्थापन महत्त्वाचं, आणि देण्याची पद्धतसुद्धा महत्त्वाची आहे। शेतकरी मित्रांनो, कुठल्याही पिकाचे विक्री उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाचे खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन कधी, कोणत्या आणि कशा पद्धतीने द्यायला हवे याची डिटेल माहिती